नमस्कार, मी डॉक्टर मधुकर जगताप आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. पद्मकट्टा या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक वेळेस पद्मशाली समाजातील एक रत्नांना या ठिकाणी आमंत्रित करतो. होतकरू विद्यार्थी असतील किंवा एखादा खेळाडू असेल, अभिनेता असेल किंवा एखादा करिअरिस्ट असेल, बिझनेसमॅन, या सगळ्यांना आपण या ठिकाणी व्यासपीठ देतो आणि त्यांच्या संदर्भात माहिती संपूर्ण समाजासमोर ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर ह्याच कड़ीमध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत श्री गणेश भूपती कमटा. अर्थात या विद्यार्थ्याला, या व्यक्तीला बोलवायचं कारण एवढंच आहे की त्यानं एक अनोखा खेळ, या खेळामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतलेली आहे आणि अत्यंत अल्पावधीत आणि कमी वयामध्ये तो आंतरराष्ट्रीय स्तरावर रेफरीपर्यंत, कोचपर्यंत त्याने आता मजल मारलेली आहे. या यशामागचं सगळं रहस्य आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रवासाचं देखील आपण आनंद घेणार आहोत, या प्रवासाबद्दल समजून घेणार आहोत. नमस्कार गणेश, तुमचं स्वागत आहे पद्मकट्टा या कार्यक्रमामध्ये. गणेश, पद्मकट्टा हे कार्यक्रम जे आहे आपल्या समाजातील प्रत्येक होतकरू व्यक्तींचं, यशस्वी व्यक्तींचं या ठिकाणी आपण मुलाखत घेतो आणि समाजासमोर त्यांचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी तुमच्या थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल, कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगा. नमस्कार, माझं नाव गणेश भूपती कमटम. माझे वडील भूपती राजाई कमटम, ते यंत्रमाग कामगार आहेत. आणि माझी आई चंद्रकला भूपती कमटम, ती वीड कामगार आहे. आणि माझी बहीण आहे, छोटी बहीण, तिचं नाव रसिका भूपती कमटम. तर एकंदर तुम्ही जे आहे कामगार कुटुंबामधून आलेला आहात. कामगार कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा आपल्या ज्या आर्थिक अडचणी असतात त्या सगळ्या अडचणी तुम्ही पार करत एक मोठ्या स्तरापर्यंत पोचलात, एक मोठ्या उंचीवर पोचलात. त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. तुमचं प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षण कुठं? मी राजमहल नारायण बोंबल स्कूलमध्ये शिकलो, 1ली ते 7वी. नंतर 8वी ते 10वी आपल्या कुचन प्रशालामध्ये शिकलो. आता 11वी आणि 12वी कुचन कनिष्ठ महाविद्यालयात शिकलो. तर 12वीला आहे मी, 12वी सायन्स. बरं, तुम्ही ज्यावेळी प्राथमिक शिक्षण घेत होता त्यावेळी तुमच्या शाळेमध्ये खेळाला कशा पद्धतीनं मदत करायचे, कशा पद्धतीनं प्रोत्साहन करायचे? काय कारण होतं की तुम्ही या मार्शल आर्टमध्ये प्रवेश घेतलात आणि तिथं करिअर करायला लागलं? 7वीला असताना माझ्या स्कूलमध्ये आपलं स्किल्ड मार्शल आर्टचे क्लास चालू झाले. तेव्हा मी स्किल्ड मार्शल आर्टमध्ये जॉईन झालो. तेव्हापासून आतापर्यंत 5 वर्ष झाले माझे. आता मी कोच आहे, ब्लॅक बेल्ट आहे आणि इंटरनॅशनल रेफरीशिप करतो. बरं, हे जे स्किल्डो मार्शल आर्ट आहे हे नेमकं काय आहे, कशामुळं ते वेगळं आहे? जुडो कराटे सगळ्यांना माहिती आहे, मार्शल आर्ट सगळ्यांना माहिती आहे. हे स्किल्डो मार्शल आर्ट काय वेगळं काय? कराटे आणि जुडोमध्ये ना सिंगल किक मारतात, पॉवरने मारतात. पण आपल्याकडं डबल किक असतं आणि काही पण इंजुरी होण्याचा चान्सेस नसतो, रिस्क नसतं आपल्याकडं. त्यामुळे स्किल्डो मार्शल आर्ट हे ॲडव्हान्स्ड गेम आहे. स्किल्डो मार्शल आर्ट हे ॲडव्हान्स गेम आहे. कोणालाही इजा न होता एक खेळाचा आनंद घ्यायचा आणि आपलं कौशल्य दाखवायचं असे खेळ आहे. त्यामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झालेलं आहे. ह्याची सुरुवात कुठून झाली, कुठल्या देशामध्ये झाली, याची सुरुवात कुणी केली? कारण प्रत्येक खेळाचं कुणी ना कुणी सुरुवात करत असतो. तसं हे स्किल्डो मार्शल आर्टचं सुरुवात कुठून झाली? 2017मध्ये सोलापुरात स्किल्डो मार्शल आर्ट स्थापना झाला. डॉक्टर संभाजी मस्के सर, डॉक्टर सृष्टी ठोंबरे मॅडम आणि कृष्णा मेरू सर हे तिघं मिळून हे स्किल्डो मार्शल आर्ट तयार केले आणि हे गेम आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये प्रवेश कधी घेतला, कधी सुरुवात झाली तुमची आणि या खेळाची सुरुवात कशी झाली? 2018मध्ये शाळेत हा गेम आला होता, तेव्हा मी जॉईन झालो होतो. म्हणजे शाळेमध्ये क्लासेस चालायचे? हां, क्लासेस चालू होते. कोण चालवायचे ते क्लासेस? डॉक्टर संभाजी मस्के सर. ते येऊन शाळेमध्ये क्लासेस घ्यायचे. मग तुम्ही कसं काय त्यामध्ये इंटरेस्ट घेतलात, काय काय झालं? मला लहानपणापासून कराटे या गेममध्ये आवड होतं बरोबर, त्या कारणाने मी ते गेम जॉईन केलं होतं. मग आता ज्यावेळी तुम्ही जॉईन केला, तुम्हाला कुठल्या कुठल्या स्तरावर खेळता आलं? म्हणजे जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर. मग त्याचा प्रवास कसा झाला, कधी सुरुवात झाली, पहिली कॉम्पिटिशन कधी केलं होतं? फर्स्ट गेम माझा 2018मध्ये, नोव्हेंबर 2018मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक जिल्हास्तरीय गेम होतं.
त्यात मी निवड घेतला. तुमची निवड झाली? निवड झाली माझं. त्यामुळे मी खेळलो आणि गोल्ड मेडल आणलं होतं, फर्स्ट प्राईज. त्यानंतर कुठल्या कुठल्या स्पर्धा खेळल्या? त्यानंतर स्टेट लेवलचं मॅच झालं होतं. स्टेट लेवल सोलापुरात ते मॅच खेळलो मी. किती संघ त्यामध्ये सहभागी झाले होते? त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली एवढे जिल्ह्यात सहभागी झाले होते. मग त्यानंतर पुढची गेम्स कधी खेळले? त्यानंतर गोवा येथे नॅशनल गेम झाला होता. कुठल्या वर्षी? 2021 रोजी. तेव्हा नॅशनल गेम झाला होता गोवामध्ये. तेव्हा मी गेलो नॅशनल गेम आणि गोल्ड मेडल आणलं. किती स्टेट त्यामध्ये सहभागी झाले होते? त्यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि पाँडिचेरी तसेच मध्य प्रदेश एवढे स्टेट सहभागी झाले होते. नेमकं कुठे झालं होतं गोव्यामध्ये स्पर्धा? कल्याणकुट गोवा. कल्याणकुट गोवा या ठिकाणी नॅशनल लेवलची स्पर्धा झाली. एवढे मोठे एवढे सगळे राज्यातले लोक त्यात सहभागी झाले. मग तुम्हाला त्यामध्ये काय प्राईज मिळालं? नॅशनल फर्स्ट प्राईज. फर्स्ट प्राईज. अभिनंदन. म्हणजे फक्त जिल्हाच नाही, राज्य नाही, तर राष्ट्रीय स्तरावर देखील पहिलं प्राईज तुम्ही मिळालं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्याच्या पुढं काय प्रवास झाला तुमचा? त्यापुढं पाँडिचेरी, चेन्नईच्या पुढे पाँडिचेरी. तिथं माझं गेम होतं इंटरनॅशनलचं. तिथं मी रिफ्रेशमेंट केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्या स्पर्धेत भाग घेतला? कुठे झाली ती स्पर्धा? कधी झाली ती स्पर्धा? जुलै 28 ऑगस्ट या दिवशी पाँडिचेरी येथे. कुठल्या वर्षी झाली? यावर्षी 2023. यावर्षी 2023 28 ऑगस्ट 2023 रोजी पाँडिचेरी येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली होती. त्यात मलेशिया, श्रीलंका आणि USA आणि भारत या 4 कंट्रीजचा सहभाग होता. त्या स्पर्धेत माझा विद्यार्थी लोकेश्वर विठ्ठल माचरला याने फर्स्ट प्राईज आणला होता. त्याला एक कप आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आला होता. वा, खूपच छान. मग आता पुढचं काय तुमचा उद्देश काय, एम काय पुढचं? आता मी सध्या कोच आहे. माझ्या क्लासमध्ये 15 जण आहेत. आता 15 विद्यार्थी आहेत. पुढं जाऊन माझे क्लासेस वाढवतो. माझ्या 1 ते 2 क्लास होतो. तसे विद्यार्थी मोठं व्हायचं, म्हणजे संख्या त्यांचे मोठं होते. त्यांना पण आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत घ्यावं ही माझी संकल्पना आहे पुढची. छान. तुमचं वैयक्तिक रेफरी म्हणून आता तुम्ही काम करताय, तुम्हाला रेफरी म्हणून मान्यता मिळाली. आता पुढच्या वर्षी किंवा पुढच्या कालावधीमध्ये कुठे कुठे स्पर्धा होणार आहे, त्यामध्ये काय सांगेल? आता 28 नोव्हेंबर रोजी आपल्या कोल्हापुरात नॅशनल स्पर्धा आहे. त्यानंतर 2024 जानेवारीला नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यात किती स्पर्धा देश सहभागी होणार आहेत, काय अंदाज? तर तुम्हाला अजून काही सांगायचं आहे मी करून का? तुम्हाला 11वी-12वी नंतर काही शिकायचं आहे, पुढं काय व्हायचं? ठीक आहे. गणेश, आता हे झालं खेळाचं ज्यामध्ये तुम्ही करिअर करताय. या खेळासोबतच शिक्षण देखील तेवढंच महत्त्व आहे, कारण अजून तुम्ही शिक्षणाच्या वयात आहात. आता तुम्ही काय शिकताय नेमकं? आता मी कुचल कनिष्ठ महाविद्यालयात 12वी शिकत आहे. 12वी सायन्सला आहे. यापुढं मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग त्यामध्ये करिअर करायचं आहे. तर तुम्हाला शुभेच्छा त्या करिअरसाठी. आणि तुमचा जो स्किल जो मार्शल आर्ट आहे त्यामध्ये तुम्ही जो केलेला आहात, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे गुरुवर आहेत मस्के सर, ज्यांनी हा खेळ सुरुवात केला, याची निर्मिती केली, याची पायाभरणी केली आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलं. तर तुमच्या गुरूंना आणि तुम्हाला दोघांनाही स्वरांजली परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि लवकरच आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्यावर परत एक गोल्ड मेडल घेतल्यानंतर परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.